नमस्कार मित्रांनो. आज एक महत्त्वाची गोष्ट आणि बैलगाडीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी बैलगाडी क्षेत्रातील ज्येष्ठ पदाधिकारी आपल्याबरोबर आहेत. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष 3 मंडळी आहेत. तर काय निर्णय घेणार आहेत ही बघू. आपल्याबरोबर आहेत नितीन आबा शेवाळे, अध्यक्ष आहेत. आबा, काय निर्णय घ्यायचं ठरवले? आज तुम्हाला आवर्जून या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं. त्याचं कारण असं की साधारण एक 24 किंवा 26 मेला एक बैठक झाली होती सासवड इथे. त्या बैठकीमध्ये नाशिकच्या मैदानामध्ये जो दंगा झाला होता तर त्याचा म्हणजे ज्या लोकांनी दंगा केला त्यांच्यावरती काहीतरी कारवाई झाली करायला पाहिजे अशा स्वरूपाचा सूर बैलगाडी मालकांमध्ये होता. आणि बैलगाडी मालकांनी तालुका कमिटीपर्यंत पोहोचून तालुका कमिटीचे अध्यक्ष, तालुका कमिटीचे सदस्य, जिल्हा कमिटीवरती काम करणारे लोक, एवढ्या सगळ्यांची एक आमची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये तालुका कमिटींचे जे अध्यक्ष आणि सदस्य जे होते त्यांच्याकडनं एक अशी मागणी आली की बाबा बैलगाडी मालक म्हणतात की आपण आपला हा 3 फेऱ्याचा खेळ जो आहे हा पश्चिम महाराष्ट्राचा मूळ खेळ आहे. तर हा आपण आपला खेळू आणि आपल्यामध्ये काय बाहेरचे इतर खेळ खेळणारे लोक जे काय असतील किंवा विभाग असेल त्यांचा समावेश बंद करू. तर बराचसा त्याच्यातनं चर्चा वगैरे होऊन त्यावेळेस असा निर्णय घेण्यात आला होता की पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, अहिल्यानगर असेल, बीड, धाराशिव किंवा विदर्भातले अनेक नागपूर वगैरे त्या भागातले जे बैल आपल्या भागात पळायला यायचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या 3 फेऱ्याच्या खेळामध्ये, तर तिकडं नाशिकला वाद झाल्यामुळं थोडासा इकडल्या बैलगाड्याची मालकं जे आहेत त्यांच्या डोक्यात जरा थोडासा राग होता. एकंदरीत चर्चा केल्यानंतर आमच्या ते लक्षात आलं. परंतु हे असं आपण कुणाला कुठेही सहभाग घेण्यापासून रोखू शकत नाही. तर तुर्तास त्या टायमाला आम्ही ज्येष्ठांनी एक विचार असा केला, म्हणजे सर्व जे ज्येष्ठ पदाधिकारी होते, मला वाटतं त्यावेळेस मी होतो, आनंदाप्पा होते, दत्ता गायकवाड होते, धनाजी तात्या होते, उदयदादा होते, अजून विलास पैलवान होते, विलास देशमुख, अजून बरेचसे लोक होतं. नंतर बैठक झाल्यानंतर आम्ही थोडंसं विचार केला की आपण कुणाला असं मज्जाव करू शकत नाही कुठंही जायला किंवा कुठेही सहभाग नोंदवायला. पण जर सहभाग नोंदवला तर ह्याच्यातनं भांडण्याची दाट शक्यता होती. जो काही थोडाफार राग होता लोकांच्या डोक्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्याच्यातनं काहीतरी वादिवाद होऊ नये किंवा अनिष्ट प्रकार काही घडू नये असा विषय डोक्यात ठेवून आम्ही त्यावेळेस सांगितलं की थोड्या दिवसापुरतं आपण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हे विभाग वाईज दोन्ही जिकडे तिकडं खेळायचं. बरोबर. थोडे दिवस जोपर्यंत बाबा हा विषय शमत नाही तोपर्यंत असा निर्णय घेऊया. थोड्या कालांतराने आपण सर्व परत आपण एकत्र खेळू वगैरे. त्या पद्धतीने तो आपण विभाग वाईज म्हणलं तरी चालेल. पश्चिम विभाग आणि उत्तर विभाग थोडे दिवस खेळलो, 2-3 महिने. आणि पावसाळा पण होता, मैदानं जास्त नव्हती, त्याच्यामुळं तो निर्णय घ्यायला सोपं पडलं. परंतु हा निर्णय घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या काही बैलगाडी मालकांना थोडंसं त्याच्यामध्ये असं वाटलं की आमच्यावरती अन्याय होतो वगैरे. संघटनेने मला तो विषय क्लिअर करायचा की संघटनेने कुठल्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही कुणावरती. एक माणुसकी म्हणून ह्याच्यातनं काहीतरी वितुष्ट घडवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मी कायम वैयक्तिक ज्यावेळेस त्या भागातल्या लोकांबरोबर बोललो असं त्यांची तक्रार होती की आम्हाला का बाबा थांबवले वगैरे असं, तर त्या लोकांना सुद्धा समजून सांगितलं की थोडे दिवस थांबा, आपण हे परत एकत्र करू, एकत्र पळू. परंतु थोडे दिवस थांबा, जरा थोडासा लोकांच्या मनात राग असेल किंवा काय असेल, उद्या कुठल्याही विषयावरनं काय जर झालं तर वादविवाद होऊन मैदानामध्ये
एकतर बैलगाडी मालक असं सर्व रागीत बुद्धीचे आहेत माझ्या अंदाजाने, आणि तिथं कार्याला वैरे म्हणणारे कमी नाही आहेत. त्याच्यामुळं जिकडले तिकडे राहिल्यामुळं तो विषय यायचा नाही आणि वाद होणार नाही म्हणून आम्ही तो विषय केला होता. संघर्ष टाळण्यासाठी तो. तरी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना थोडंसं ते अन्यायकारक वाढलं. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या, बैठकी झाल्या, बैठकीमध्ये अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. अध्यक्षांविषयी बोलले असतील, सचिवांविषयी बोलले असतील संघटनेच्या. काही आपल्याकडल्या लोकांचे वादविवाद झाले, शाब्दिक चकमकी झाल्या. तर हे सगळं होत असताना तो वाद कुठेतरी शमलाय आता. आणि हे सगळं होत असताना उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांना थोडंसं अन्यायकारक वाटल्यामुळं त्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींकडे जाऊन वगैरे तक्रारी केल्या की बाबा आम्हाला उत्तर महाराष्ट्रामधून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जायला थोडासा मज्जाव होतोय, विभागवाईज खेळलं जात आहे, तर आमची काय चुकी नाही. समजा नाशिकला जे कोणी वाद घातले असतील त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं, परंतु सरसकट उत्तर महाराष्ट्रातले सरसकट सर्व बैलगाडी मालकांना ह्याच्यातनं बाजूला ठेवलं गेलं, हे काय बरोबर नाही आणि अन्यायकारक आहे असं तक्रारी लोकप्रतिनिधींकडे गेल्या. आता मुळात ही बंदी घातली गेली अशी की उत्तर महाराष्ट्रातले लोक हा खेळ परंपरागत पश्चिम महाराष्ट्रातला असल्यामुळं इकडे येऊन खेळत असताना संघटनेची जी नियमावली ती नियमावलीप्रमाणे ते खेळत होते. संघटनेने त्यांना सहकार्य केलं, इकडच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं. अगदी घरी स्वतःच्या घरी बैल बांधून घेऊन बैलांच्या वैरण काढी, लोकांच्या खाणं पाणी सर्व व्यवस्था करून सर्वांनी लोकांनी सहकार्य केलेलं असताना मग तिथं पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा विषय असा होता की आपण तेवढं सहकार्य करत असताना तिकडे ज्यावेळेस खेळायला जातो त्यावेळेस आरेरावी होती. तर सर्वांनी तिथे एकत्र येऊन जे कोण आरेरावी करत होते त्यांना जाब विचारायला पाहिजे होता. कमीत कमी नाही जाब विचारला तिथं जागेवरती तर पुढे जाऊन निषेध तरी नोंदवायला पाहिजे होता. तर सर्व गप बसले आणि परत तिथं संघटनेचा मी स्वतः अध्यक्ष म्हणून मी तिथं हजर होतो. मी वाद मिटवायचा प्रयत्न करत असताना माझ्याबरोबर जे आरेरावीपणा झाला असेल किंवा सचिवांबरोबर आरेरावीपणा झाला असेल, विलास देशमुखांना आम्ही दोघं जण होतो तिथं. तर ह्या गोष्टीला थोडंसं कुणी निषेध सुद्धा नोंदवता पाठीशी घातल्यासारखं केलं आणि त्याच्यातनं हे रागाचं स्वरूप उठून थोडंसं मग आम्हीच निर्णय घेतला की बाबा नको, आपण एक समजूतदार आहे, आपण कुणालाही माफ करायची आमची तयारी असते, परंतु पोरसोरं असतात मैदानामध्ये, याच्यातनं काहीतरी वादविवाद होणार नाही म्हणून थोडंसं थांबवलं होतं. परंतु आता त्या भागामध्ये जे लोकप्रतिनिधी असतील लोक, त्या लोकांचा सुद्धा बंदीच्या काळामध्ये आमचा त्यांचा संबंध आलेला आहे की उदाहरणार्थ ज्यावेळेस फायनल स्टेजला आपली केस होती त्यावेळेस आघाडी सरकार होतं. आघाडी सरकारमध्ये मान्य सुनीलजी केदार हे पशुसंवर्धन मंत्री असताना त्यांचं फार आपल्याला सहकार्य झालं. नंतर रोहितदादा पवार असतील किंवा मग त्यानंतर पंकजाताई मुंडेंचा पण मला फोन आला होता. त्यांचे नंतर हे आपले नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन त्यांच्याकडनं आम्हाला संग्राम जगताप असतील, सर्वपक्षीय कॉल येत होते. तर ह्या सर्व लोकांचं एकच म्हणणं होतं की आता जर तुम्ही असं कसं काय करू शकता की बाबा विभागवाईज तुम्ही असं काही ठेवू नका, सर्वांना एकत्र घेऊन द्या, खेळ मोठा झालेला आहे आणि खेळ मोठा होऊ द्या. तर अशा स्वरूपाचं त्यांचं ते हे असताना मी त्यांना सांगितलं की थोडे दिवस आपण ह्या लोकांना बाजूला ठेवलेलं आहे, भांडणाचा काहीतरी उद्रेक नको व्हायला कुठेतरी म्हणून या लोकांना बाजूला ठेवलेलं आहे. दरम्यानच्या काळात आपण खरेदी बंद ठेवले होते की जेणेकरून काही बैलगाडी मालक पंचमूर्तकारी असतात की तिकडनं खोटी खरेदी दाखवून देतात, आणून पळवणे वगैरे असे प्रकार होतात. म्हणून तुर्तास बाबा कुणी खरेदी करू नये किंवा करार करू नये आणि ते कराराचे बैल इकडे पळवले जाऊ नये अशा स्वरूपाचा पण त्यावेळेस निर्णय घेतला होता. तर ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना शेवटी आता 2-2.5 महिने झालेले त्या गोष्टीला आणि हा राग सुद्धा थोडासा शमल्यासारखा झालेला आहे. तर संघटनेनेच हा निर्णय घेतला होता की उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र हा विभाग वेगळा करून खेळायचा. परंतु आता एक संघटना म्हणून आम्ही आता या निर्णयावरती पोहोचलेलो आहे. सगळ्यांच्या आग्रहास्तव, लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव किंवा
अजून बरेचसे लोकांची ज्येष्ठ मंडळी असतील ह्या क्षेत्रातली, बैलगाडी क्षेत्रातले, की बाबा असं नका करू. आमचे उत्तर पुण्यातले काही 4 बैलातले जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला प्रस्ताव यायला लागले की हे थांबलं पाहिजे, आपण एकत्र खेळलं पाहिजे, खेळ मोठा केला पाहिजे. या दृष्टिकोनातून सर्वकडनंच आम्हाला विनंती करण्यात येत होती. तर त्या पद्धतीने आता हा निर्णय जाहीर करताना सुद्धा आम्ही मी अध्यक्ष असेल, अप्पा उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष दत्ताजी गायकवाड असतील, आम्ही सर्व होतो. तर मी आज रोजी आता असं जाहीर करतो की उत्तर विभाग महाराष्ट्रातले जे बैलगाडी मालक आपण जे विभाग वाईज खेळायसाठी 2 विभागामध्ये केले होते, तर त्याचा काय आता मज्जाव कुठं राहणार नाही किंवा त्यांना इकडे पळवायची परवानगी राहील. त्याचबरोबर जे व्यवहार आपण थांबवले होते की तिकडनं व्यवहार इकडं करार व्यवहार जे थांबवले होते, तर ह्या निर्णयातनं त्याला सुद्धा एक परवानगी देण्यात येत आहे आणि कुणीही कुठेही खेळलं तरी चालेल. परंतु माझी एक अपेक्षा आहे बैलगाडी मालकांकडनं, भले पश्चिम महाराष्ट्रातनं उत्तर महाराष्ट्रात खेळायला जाऊ किंवा उत्तर महाराष्ट्रातनं पश्चिम महाराष्ट्रात खेळायला जाऊ, प्रत्येक खेळाचा एक नियम असतो, नियमावली असते. ती नियमावली कुणीही कुठेही गेलं तर ती नियमावली पाळली गेली पाहिजे. खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये आता 3 फेऱ्याचा जो खेळ आहे तो लोकप्रिय होत चाललेला आहे. त्यांनी त्या खेळाची जी नियमावली आहे ती अवगत करून घेतली पाहिजे आणि त्या खेळाला आणि त्या नियमाला अधीन राहूनच तिकडं त्यांनी मैदानं घेतली पाहिजे. हा जो निर्णय आपण स्थगित करतोय म्हणजे नाही का, पहिल्यांदा मर्यादित खेळणं उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र, हा निर्णय पूर्ण आपण स्थगित करतो आणि कुठेही कोणी पळू शकतं. तर हा निर्णय उद्यापासून असेल का, कधी तारीख कधी असेल? उद्यापासूनच. आज आम्ही सांगितलं आत्तापासून म्हणलं तरी चालेल. आणि यापूर्वी काही बैलांच्या वादग्रस्त खरेदी होत्या, 108 बैल होती, काहीतरी 6 बैल होती. त्या दिवशीच आम्ही मला वाटतं तुषारकडे आम्ही त्याचा पण विषय क्लिअर केलेला आहे. त्या निमित्ताने त्यांचं सुद्धा पळण्यास काही परवानगी म्हणजे हरकत नाही कुठं, जे वादग्रस्त व्यवहार होते किंवा काय होते. कारण मुळात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो विभागवाईज खेळाचा निर्णय होता तोच संघटना मागं घेत आहे. संघटना म्हणून आम्ही त्यांना थांबवलं होतं, संघटना म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो. फक्त आम्हाला वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच्या असतील, संघटनांच्या असतील, याविषयी विचारणा होऊन त्यांच्या आग्रहास्तव म्हणा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्याही लोकांचं, ज्या लोकांनी आम्हाला आग्रह केला त्या लोकांचंही योगदान मोठं होतं आपल्या बंदीच्या लढ्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं बी म्हणणं ग्राह्य धरणं संघटनेचं काम आहे. खरेदीच्या बाबतीत येतेच, म्हणजे उद्यापासून कोणीही कुठेही खरेदी करू शकतो. हो, खरेदीला परवानगी होतीच, पण फक्त खरेदी केलेली बैल पळवायला मज्जा होत. आता तीही पळणार, हो ती पण पळणार. पण अजून एक बा, म्हणजे तुम्ही एवढ्या वर्ष बैलगाडी क्षेत्रात आहात, तर महत्वाचा विषय सांगा. आता हे सगळं ओपन झालंय, महाराष्ट्रभर कोणीही कुठेही पळू शकतो, तर ह्या खेळात जबाबदारी काय असणार? जे येणार आहेत, आता बंदी तर उठते, जबाबदारी काय असणार आहे? मी आता तुम्हाला मगाशी तेच बोललो की सर्वांना माझं एकच सांगणार आहे की हा विभाग वाईज जो आपण 2-3 महिने आपण जो विभाग वाईज पळालो ना, आता एकत्र पळणार आहे, तर तिथं ते नियमावलीचं उल्लंघन होऊ नये ह्याची प्रथम दक्षता घ्यायची. दुसरी गोष्ट अशी की पश्चिम महाराष्ट्रातली एक प्रमुख तक्रार अशी होती की पूर्वी जे पहिरे किंवा सावडी होत होत्या बैलांचे, त्याच्यामध्ये बरेचसे फसवाफसवीचे प्रकार होत होते उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांकडनं. त्यांनी त्यांचा शब्द राखून त्या पद्धतीने वागावं. काही आर्थिक देवाणघेवाण होत होती पहिऱ्यासाठी, त्या बाबतीत पण तुम्ही नीतिमत्तेने वागलं पाहिजे. कारण हा खेळ नुसतं मग पैशावाल्यांचा होऊन बसा, तर त्या पद्धतीत तुम्ही त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघत असताल, तुम्ही ह्याच्यातनं व्यावहारिक वाद परत होण्याची शक्यता आहे. आणि त्या व्यावहारिक वादाला इथून पुढं संघटना जबाबदार राहणार नाही, संघटना त्याच्यामध्ये मध्यस्थी करणार नाही. इथून मागं अक्षरशः लोकांचे व्यवहार मिटवून दिलेले आहेत. लोकांचे तिकडच्या उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांचे काही चुकीचे व्यवहार झाले असतील किंवा काय झालं असेल, त्या व्यवहारात मध्यस्थी करून समजा ते आम्ही मार्गी लावलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे पोलीस चौकी असताना अमका असेल तमका असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य करून संघटनेने हा खेळ वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हा खेळ वाढत असताना थोडंसं जर चुकीचं वागणं काही लोकांकडनं झालं आहे, ते चुकीच्या वागणाऱ्या लोकांनी आता
एकत्र खेळत असताना त्यांनी त्यांचे पथ्य पाळले पाहिजेत. जसं मी आत्ता सांगितलं की काही सावडीच्या आणि पहिऱ्यांच्या वाद असतात. फसवाफसवी नाही केली पाहिजे लोकांना. आर्थिक देवाणघेवाणातनं जे काय असेल ते व्यवस्थित वागलं पाहिजे, नीतिमत्तेला धरून वागलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी त्यांनी पाळल्या पाहिजेत. बरं. स्थानिक खेळ वाढत असताना जबाबदारी आहे प्रत्येकाची. महाराष्ट्रभर जातोय स्थानिक खेळ, समजा पश्चिम महाराष्ट्रातला, तर जास्तीत जास्त लोकांनी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण पाहिजे. जसं आबांनी काय काय मुद्दा सांगितलं की इथले जे प्रमुख काय काय म्हणजे पदाधिकारी असतील त्यांचा मान ठेवला पाहिजे. ही सर्व शर्यत महाराष्ट्राची आहे, त्यासाठी शर्यत आता सुरू होईल उद्यापासून, पण पदाधिकाऱ्याचा मान महत्त्वाचा आहे आणि त्यातूनच बैलगाडी शर्यत मोठी होत असते.